श्रद्धा आणि अंधश्रद्धा, देव आणि नास्तिक यांच्यातील युद्धाने आजवर अनेक वळणे घेतली आहेत. मात्र जेव्हा एक सामान्य स्त्री थेट देवालाच परीक्षेला बसवते तेव्हा काय होतं? याच उत्कंठावर्धक विषयावरती आधारित वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रसिद्ध होत आहे. देऊळ बंद 2 चे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या चमूसह शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची सिनेमाच्या टायटल मध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. पहिला देऊळ बंद तुम्हाला आवडला असेल, मुळशी पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर हा चित्रपट खूप आवडणार. कारण मी बनवलेल्या आजवरच्या सिनेमातले 4 पावलं पुढे जाऊन आपण करतोय. एका महिला शेतकरी बाईनी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला परीक्षेला बसवलंय आणि तिचं म्हणणं असं आहे की या परीक्षेत तू उत्तीर्ण झाला तर तू खरा देव, मी तुझं अस्तित्व मान्य करेल. आणि एक नास्तिक बाई देवाला चॅलेंज करते. हो, देव पण हसत हसत ते स्वीकारतो चॅलेंज. त्याच्यावरती पुढचं बोलती, काय बोलती ती गोष्ट आणि कशी एक महिला शेतकरी नास्तिक आणि स्वतः परमेश्वर यांच्यातली जुगलबंदी आणि त्यातून दोघांनी मिळून काढलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची उत्तर ही चित्रपटात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि देऊळ बंद याबाबत तुम्ही आता बोलतो, नेमकं काय प्लॅनिंग आहे? पुढचं काय प्लॅनिंग? पुढचं काही नाही प्लॅनिंग. म्हणून तर या 21 मे ला चित्रपट रिलीज करतोय. कारण मे, जून, जुलै शेतकऱ्यांसाठी बिकट काळ असतो सगळा. मग अवकाळी पाऊस पडू शकतो, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, असं काही भाव पडलाय, दुबार पेरणी, तिबार पेरणी, काही घडू शकतं ना शेतकऱ्याच्या आयुष्यात. ते हे दिवस म्हणून चित्रपट आता रिलीज. कारण माझी धारणा आहे की माझ्या या चित्रपटामुळे एक जरी आत्महत्या एवढी कमी झाली दरवेळच्या पेक्षा तर मी परमेश्वराचे आभार मानेन. चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत दिसणार असून महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भूतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, सुनील अभ्यंकर, अतुल कुडळे आणि प्रवीण तरडे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर यात छत्रपती संभाजीनगर शहरातील दोघेही कलाकार झळकणार असून त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधलाय. खूप नवीन आहे, पहिल्यांदाच मी बघतोय. खरं तर सर खूप थँक्यू, त्यांनी आमच्यावर इतका विश्वास ठेवला. कारण की नाटकातून आलेल्या मुलाला डायरेक्ट पिक्चरमध्ये घेणं म्हणजे त्यांना पण तेवढी म्हणजे त्यांनी आमच्यावर उपकार केल्यासारखंच आहे. आणि बाकी आम्हाला प्रवास करताना सरांनी सांगितलं, आम्ही तेवढंच केलं. आमचं काही जास्त डोकं वापरलं नाही. बाकी स्वामींनी आमच्याकडनं काम करून घेतलं एवढंच मी सांगतो. आणि बाकी वेळेवर देण्याचं वगैरे सांगायचं म्हटलं तर सरांचं धाक तर होतंच, पण नाटकातून आलोय त्यामुळे आम्हाला आधीच ती सवय असते की वेळेत पोहोचायचं. सो शुभारंभाच्या प्रयोगालाच ते आले होते. मला माहीत नव्हतं की प्रवीण सर येणार आहेत, बहिणी आणि प्रवीण सर येणार आहेत. पण मी प्रयोग केला. प्रयोग झाल्यानंतर मी केशव भोसलेंची भूमिका करत होतो. सरांना ती इतकी आवडली आणि त्यानंतर लिटरली आम्ही गेलो कोल्हापूरला मोठ्या सरांनी नाटक बघितलं. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, त्यांना अजूनही माझं खरं नाव माहीत नाही मोठ्या सरांना. आजही ते सेटवर मला केशवरावच बोलतात. आत्ताही डबिंगला गेलो मला ते केशवरावच बोलतात. आणि या चित्रपटाच्या सुरुवातीला म्हणजे मी व्यावसायिक नाटक केलं आणि अगदीच 2 महिन्यामध्ये अहिल्यानगर करंडक केला. आणि थोडंसं दडपण होतं की यार मी आत्ता व्यावसायिक नाटक केलं आणि परत मी खाली येतो म्हणजे एकांकिका करतो. थोडासा मला न्यूनगंड होता, पण मी तो विचार नाही केला. रंगभूमी बोलवती करायचंय आपल्याला आणि मी केलं. आणि सरांनी तिथे बघितलं की हा वर्सटाईल आहे, हा पण हे पण करतोय, तो पण हे पण करतोय. आणि त्या एकांकिकेने आणि नाटकामुळे मी आज सरांनी मला चित्रपटामध्ये संधी दिली. आणि एक छोटा किस्सा सांगावा असं वाटतोय. त्यांनी ऑडिशन घेतलीच नाही, डायरेक्ट ऑफिसला बोलवलं. इकडे विनोदजी पण आहेत, विनोदजींना फोन आला, त्यांनी मला फोन केला. आणि तिकडे आल्यानंतर माझी दुसरी वेळ होती ऑफिसला येण्याची. तर त्यांनी आधी काय केलं असेल माहिती, त्यांच्या सहवासात आल्यानंतर ना माणूस नॉर्मल बोलत नाही, त्यांच्याच आवाजात बोलायला लागतोय. अतुलला मला वैभवला सुद्धा तो अनुभव आहे. तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणते किती वेळा आलास तू ऑफिसला, म्हणजे असं काही त्यांचं झालं. मी म्हटलं सर 2 वेळा. त्यांनी लगेच प्रोडक्शनला सांगितलं की याला 2 वेळेचं येण्या जाण्याचे पैसे द्या, भले तो जाताना चालत का जायला, पण येताना जाताना पैसे द्या. हे सांगण्याचं का माहिती का, आम्हाला कोणीतरी पूर्वी मुंबईत बोलवायचं ना तर टेन्शन असं यायचं, चायला जातो मी ते देतो पण काम नाही मिळालं तर जाणे येण्याचे पैसे कसे ऍडजस्ट करायचे, हे तेव्हा माझ्यावर खूप टेन्शन असायचं. म्हणून माझ्या पिक्चरला कोणी बाहेर गावावरून आला की मी पहिले दिला, पहिले तू त्याला जाणे येण्याचे पैसे
आणि तो जेवलाय का विचार, तू जेवलाय का विचार, नाही तर त्याची जेवणाची व्यवस्था कर. कारण दरवेळी हे टेन्शन त्यावेळी खूप खायचं. त्यामुळे माझ्या सेटवर कुठलंही बाहेरगावावरून नवीन पोरग आलं की त्याचं जाणं येणं आणि त्याचं खाणं त्या दिवशीच हे मी देतो, म्हणजे देतो, कारण मी ते भोगलेले की हे पोराची स्टाईल वेगळी आहे. हा स्टाईल वेगळी. काय होतं, आपण तेच होतं. ग्रामीण भागात तर कुणी तसं फिरकत नाही. तर हे बरं पडतं गावागावात आणलेली लोक. तुम्हाला तो लहेजा इकडनं आलाय ना मराठवाड्यातून, तर त्याला इकडचं ऊन माहितीये हो, इकडचा चटका माहितीये. तर तो चटका त्याच्या अभिनयात येतो आणि मग तो आपल्या मनाला चटका लावून जातो. इतकं ते सुंदर आहे. त्यामुळं हे गावागावातले, मी यावेळी नागपूरचा अभिनेता आहे, मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगरचे 3 जण आहेत, जळगावचे 2 जण आहेत, बुलढाण्याचे 2 जण आहेत. सगळी लांब घेतली, कारण आत्महत्याचा प्रॉब्लेम अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणून प्रत्येक जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारी लोक सातारा आहे. आता तिकडे ग्रीन बेल्ट आहे, तिकडे काय असं होत नाही, आत्महत्या वगैरे होत नाही, पण शेतीचे प्रॉब्लेम आहेत. ओके, त्यामुळे मजा आली, ह्या लोकांमुळे मजा आली. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.